नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज स्वातंत्र्याचा दिवस. आज आपण 80वा स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतोय. या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला माझ्या परिवारातर्फे सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, 2027 चा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस तुम्ही तुमच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वतःच्या हाताने किंवा तुमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी हा दिवस तुम्ही साजरा करावा, यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. हा दिवस तुम्हाला 2027 चा जो काही दिवस आहे, हा दिवस तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यासाठी आजपासून तुम्हाला अभ्यासाला लागावं लागेल. तुमच्याकडे आज सांगतोय, तुमच्याकडे 6 महिन्याचा वेळ आहे आणि या 6 महिन्याच्या वेळेमध्ये 180 दिवसाचा जो काही वेळ आहे, या 180 दिवसाचा डे टू डे प्लॅन करून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. यासाठी मित्रांनो, आपण या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि आपल्या अकॅडमीचा वर्धापन दिन जे आहे याच्या निमित्त आपण एक विशेष बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत आणि त्या विशेष बॅच वरती विशेष डिस्काउंट सुद्धा आपण दिलेला आहे, जेणेकरून जे विद्यार्थी आहेत, एक सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा ही बॅच घेता यावी यासाठी आपण विशेष डिस्काउंट देतोय. विशेष ह्या बॅच मध्ये तुम्हाला 8 महिन्याची व्हॅलिडिटी मिळेल. 1 वर्षापर्यंत आपण 8 महिने जरी झाले तरी 1-2 महिने आपण अजून व्हॅलिडिटी त्यांना आपण वाढवून देतो. त्यासाठी आपल्या जे काही बॅचेस आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता जी काही नवीन बॅचेस आहेत, या नवीन बॅचेस पूर्ण एमपीएससी पॅटर्न नुसार आहे. तुम्हाला माहिती आहे एमपीएससी पॅटर्न कसा आहे. एमपीएससी पॅटर्न मध्ये आपल्याला आपण सगळीकडे चर्चा ऐकतोय की पूर्व मुख्य, पण मी तुम्हाला सरळ सरळ एका मुद्द्यात बोलतो मित्रांनो, असं काहीही होणार नाही. आणि जरी झालं तरी सध्या तर कुठलं नोटिफिकेशन नाही. मुलं म्हणतात की गट क मध्ये पूर्व परीक्षा होणार आहे, असं सध्या कुठं नोटिफिकेशन नाही. 10वीचा मुलगा ग्रॅज्युएशनचा पेपर देऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. मी याच्यावर बोलणार आहे, पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतोय नेमकं काय आहे. मित्रांनो, एमपीएससी महिला बाल विकास अधिकारी हे पद असेल किंवा उपशिक्षण अधिकारी पद असेल किंवा तत्सम अनेक पद असे आहेत की कृषी सहाय्यक या पदापेक्षा किंवा पशुधन पर्यवेक्षक पदापेक्षा यांची शैक्षणिक अर्हता ही जास्त आहे. ग्रॅज्युएशन लेवलचे पद आहेत, ते सुद्धा एमपीएससी आतापर्यंत सरळ सेवा पद्धतीनेच घेत होती. काही पदांची सांगतोय, असं नाही की पहिल्यांदाच एमपीएससी घेते. मग कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा पशुधन पर्यवेक्षक किंवा याच्यासारखी जी काही पदे आहेत, ही सरळ सेवा पद्धतीनेच होईल असं माझा अंदाज आहे. पूर्व आणि मुख्य होणार नाही. 1% चान्सेस आहे पूर्व आणि मुख्य होण्याचे. किती टक्के? 1% चान्सेस आहे पूर्व आणि मुख्य होण्याचे. काळजी करू नका. आपण या बॅच मध्ये एमपीएससी पॅटर्न नुसार माझ्या या 15 वर्षाच्या अनुभवातून मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हे पुस्तक तुम्ही पाहिलं असेल. एमपीएससी या पुस्तकाच्या बाहेर आतापर्यंत गेलेली नाहीये. 2018 मध्ये पहिली आवृत्ती आलेली आहे. पहिली आवृत्ती पासून ते आज 2026 पर्यंत या पुस्तकामध्ये बहुतांशी बदल झाला. जिओग्राफीचं पुस्तक आहे, कारण की एमपीएससी ला मी 15 वर्षापासून शिकवतोय हे तुम्हाला सांगायचंय. आज जाहिरात पडणार आहे म्हणून क्लास घेत नाहीये, कारण की आपली बॅच रेग्युलर जाहिरात असेल नसेल काही असो, आपल्या बॅचेस चालतातच, तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये तुम्हाला 18, 19, 22, 15 पैकी 15 प्रश्न आहेत. आणि विशेष सांगतो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं या पुस्तकाला प्रशासकीय जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, जी काही पदवी आहे, त्या पदवीला संदर्भ पुस्तक म्हणून सुद्धा या पुस्तकाला घोषित केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पुस्तकाचा पॅटर्न, एमपीएससीचा पॅटर्न काय आहे हे मी या पुस्तकातून तुम्हाला सिद्ध करून दाखवलंय. तर ह्या बॅच मधून सुद्धा आपण एमपीएससी काय आहे मी तुम्हाला सांगतो. या बॅच मधून तुम्हाला एमपीएससी काय आहे मी शिकवणार आहे. फक्त आणि फक्त 2100 रुपयामध्ये ही बॅच आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय देणार आहे मी तुम्हाला सांगतो. ही कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हे 2 जरी पद असेल तरी आता तुम्हाला रेशीम संचालनालयाला सुद्धा तुम्ही पात्र आहात, किंवा बांधकाम विभागामध्ये जी काही पद आहे त्याला सुद्धा तुम्ही पात्र आहात, किंवा जी काही रेशीम संचालनालयाची वेगवेगळे पद आहेत, क्षेत्र सहाय्यक असेल किंवा वेगवेगळे पद आहेत, जिल्हा परिषद ग्रामसेवक असेल किंवा आपली कृषी सहाय्यक असेल, महाराष्ट्र कृषी विभागाची किंवा महाबीज कृषी सहाय्यक असेल किंवा कृषी विद्यापीठाचं कृषी सहाय्यक असेल, आता नवीन नाव सहाय्यक कृषी अधिकारी. यामध्ये नुसतंच आकृतीबंध मंजूर झालेलं आहे, माहितीये तुम्हाला. आणि आता सध्या त्याच्यामध्ये बदल करण्याचं सुचवत आहेत, परंतु 180 दिवसामध्ये परीक्षा सुद्धा होऊन जाईल, यामध्ये काही शंका नाहीये. आणि ह्या सर्वाची ही फाउंडेशन बॅच आहे. फाउंडेशन बॅच म्हणजे ए टू झेड
तुम्ही ही बॅच केलात ना, तुम्हाला कुठलेही आणि काहीही मी तुम्हाला शब्द देतो, काही करायची गरज भासणार नाही. डायरेक्ट तुम्ही कुठली परीक्षा देऊ शकता. याच्यासोबत जी एलएसएस बांधव आहेत, पशुधन पर्यवेक्षक, यामध्ये 2 पेपर होणार आहेत. म्हणजे कोणते 2 पेपर तुम्हाला सांगतो. तुम्ही प्री आणि मुख्य तुमच्या डोक्यातून हे काढून टाका अगोदर. 2 पेपर म्हणजे पशुसंवर्धन आयुक्तालय पुण्याचा 322 पदाचा एक पेपर असेल, आणि दुसरं जे काही 3400 जागा रिक्त आहेत, जे काही जिल्हा परिषद भरती सगळ्यात आतापर्यंत मोठी भरती ह्या पशुधन पर्यवेक्षकची होणार आहे, त्यासाठी सुद्धा आपण 2100 रुपयालाच बॅच देतोय. कारण की ह्या बॅच मध्ये, ह्या दोन्ही बॅच किंवा तुम्ही इतर कुठलीही बॅच घ्या, आपल्या ऍप वरील कुठलीही बॅच घ्या, ती बॅच तुम्हाला 2100 रुपयाला भेटणार आहे. फक्त 24 तास. आज 15 ऑगस्टला 24 तास या वेळेमध्ये तुम्हाला फक्त ही 2100 रुपयाला भेटणार आहे, नंतर नाही. आणि याच्या व्यतिरिक्त आपण एक टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे. ती टेस्ट सिरीज पूर्णतः तुम्ही अगोदर चेक करा. म्हणजे एमपीएससी पॅटर्न नुसार आहे का नाही हे चेक करा. हे चेक करण्यासाठी आपण पहिली टेस्ट मोफत दिलेली आहे. पहिली टेस्ट जी आहे, हे व्हिडिओ जे आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टेलिग्राम लिंक देतो. ते टेलिग्राम जॉईन करा आणि तिथून तो पेपर टेलिग्राम वरती टाकलेला तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि ते पाहू शकता पॅटर्न कसा आहे. त्यानंतरच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीज तर घेतोय आणि त्याचं 4ही पर्यायाचं विश्लेषण पण करतोय. 25 टेस्ट, 25 म्हणजे 2 तास लागतील आपल्याला एक पेपर विश्लेषण करायला. म्हणजे 50 लेक्चर आणि 25 टेस्ट तुम्हाला फक्त 699 रुपयामध्ये देतोय या ऑफर मध्ये. कारण की यामुळे रिझल्ट बदलणार आहे, यामध्ये शंका नाही. कारण की पेपर पॅटर्न कसा असणार आहे, प्रश्न कसे असणार आहेत, प्रश्न सोडवण्याचा टाइम मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी करणार आहे. कारण की ओएमआरसी जी शीट आहे ती सेम टू सेम, ओएमआर सीट जी सेम टू सेम एमपीएससी ची आहे, तीच सीट मी तुम्हाला या पेपर मध्ये देतोय. आणि तोच बॉल पेन जो काळा, ते तुमचं आयुष्याचं कल्याण करतोय, त्याच पेन आपल्याला हे प्रॅक्टिस पण करायचे. त्यासाठी आपण 699 रुपयामध्ये हे डेट दिलेले आहे तुम्हाला. हे ऍप मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि ऍप मध्ये जी सरळ सेवा नावाचं फोल्डर आहे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला एक कुपन कोड वापरायचा आहे. कुपन कोड काय आहे, तर आपलं कुपन कोड बघा, यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे या बॅच साठी AGRI ऍग्री15 हे कुपन कोड वापरा आणि तुम्ही ह्या बॅच जे आहे ते कोणतीही बॅच 2100 रुपयाला तुम्ही मिळवू शकता. तर अजून तुम्हाला सांगतो, जे काही पुस्तक आहेत हे आपले पुस्तक आहेत मित्रांनो. यामध्ये हा महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला मी सांगितलेला, ह्याची पीडीएफ तुम्ही पाहू शकता, डेमो फाईल तुम्ही पाहू शकता कशी आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर दुसरे जे काही पुस्तक आहे हे दुसरे हे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 93-94 पासून ते 2015-16 पर्यंत, आणि अजून नवीन याच्यामध्ये आपण ऍडिशन केलंय. जे काही एमपीएससी न पीएसआय, एसटीआय, एएसओ ला घेतलेले जे काही पेपर आहेत ते वन लाईनर करून मी टॉपिक नुसार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पण आपल्या सर्व सेवेसाठी, तलाठी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त हे पुस्तक ठरणार आहे. जरी हे माइलस्टोन ठरेल, यामध्ये हे नोट्स आहेत. हे नोट्स पण तुम्हाला ऍप मध्ये, जे काही आपल्या ऍप मध्ये आहे हे पुस्तक आहे. आणि नवीन जे काही बहुचर्चित म्हणजे सगळ्यात जास्त मागणी असणारं हे ग्रामसेवक साठी असलेलं हे पुस्तक, जे 2023 मध्ये ग्रामसेवक बनवण्यामध्ये या पुस्तकाचा सिंहाचा वाटा होता. कारण की ग्रामसेवकला 2023च्या आयबीपीएस पॅटर्न मध्ये, मी कृषी सहाय्यक म्हणत नाही, नीट समजून घ्या, ग्रामसेवक पद म्हणतोय. ग्रामसेवकचे पेपर वेगळे, कृषी सहाय्यक AFO लेवलचा होता. कृषी सहाय्यक म्हणजे जे डिग्रीचे बँकिंगची तयारी करत होते त्यांचा पेपर त्यांना होता. मात्र ग्रामसेवकला या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न नव्हता. हे कट टू कट बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत हे पुस्तक तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. यामध्ये ही दुसरी आवृत्ती कालच 2 दिवसापूर्वी अवेलेबल झालेली आहे. ही महाराष्ट्रामध्ये कुठेही अवेलेबल नाही. आपल्या ऍप मध्ये, प्ले स्टोर मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि हे कुठलेही पुस्तक तुम्ही डिस्काउंट मध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. स्पीड पोस्टाने तुमच्या घरी हे पुस्तक येतात. यामध्ये हा ग्रामसेवकचा आहे, दुसरा हा भूगोलचं पुस्तक आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आहे, पण महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक आहे. सिलेबस नुसारच तयार केलेलं पुस्तक आहे. गट क आणि गट ब स्पेशल एमपीएससी साठी हे पुस्तक आहे. आणि हे जे आहे कॅप्सूल नोट्स आहेत, सगळे याच्यामध्ये कट टू कट जिल्हा परिषद भरती, तलाठी वगैरे सगळ्या पदांसाठी हे तयार केलेलं आहे. ह्या सर्वांसाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, सिंपल आहे. प्ले स्टोर सगळ्यांकडे असतं. आज इंटरनेट फुकट आहे. 300चा रिचार्ज मारलं की 1.5 GB 2 GB येत, विषय नाहीये. घरी बसून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. मेसचा खर्च, रूमचा खर्च विषय नाही. घरात बसून सुद्धा तुम्ही लेक्चर करू शकता.
यामध्ये हे प्ले स्टोअर मध्ये जायचंय आणि पीव्ही अकॅडमी नावाचं ऍप, जे काही पीव्ही अकॅडमी असं सेम टू सेम सर्च करायचंय आणि ज्या लोगो हा बघायचा आहे, पीव्ही राजमुद्रा इन्स्टिट्यूट हा लोगो बघायचा आहे. हा लोगो जर आला तर हा ऍप डाउनलोड करायचा आहे, नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्यामध्ये बॅचेस, तुम्हाला ज्या बॅचेस पाहिजे, नोट्स पाहिजे, बॅचेस पाहिजे, सराव पेपर पाहिजे, जी काही माहिती पाहिजे तुम्हाला, ह्या ऍग्रिकल्चरची सर्व माहिती याच्यापासून मिळते तुम्हाला. तुम्हाला हे जॉईन करायचं आहे. दुसरं, तुम्हाला हे युट्यूब चॅनल, अनेक व्हिडिओ आता सिरीज आपण सुरू करणार आहोत फ्री मध्ये. ह्या व्हिडिओ मध्ये म्हणजे जे काही महत्वाचे जे काही आहे तुम्हाला कळावं यासाठी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. म्हणजे तुमची इच्छा, जर लाईक केला, सबस्क्राईब केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, म्हणजे मी जे काही माहिती अपडेट देतोय ती माहिती तुमच्यापर्यंत सहज मिळू शकते म्हणून. आणि त्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला ऍक्टिव्ह राहण्यासाठी, तुम्हाला जी काही माहिती आहे तुमच्यापर्यंत डायरेक्ट मिळवण्यासाठी हे ऍग्री स्टडी एक्झाम नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. ते टेलिग्राम चॅनल अगोदर हे जॉईन करा. ऍग्रीचं सगळं मटेरियल, काही पाहिजे माहिती, हे याच्यावरती मिळते मित्रांनो. आणि यासाठी आपण या 15 ऑगस्ट आणि आपल्या जे काही वर्धापन दिन आहे याच्या निमित्ताने आपण विशेष ही सूट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा तुम्ही सर्वांनी घेतला पाहिजे असं मला वाटतंय. आणि ही जी काही बॅच आहे, ही बॅच फक्त आज 24 तासासाठी ही ऑफर आहे, नंतर ऑफर ही नाही आहे. लक्षात आलं? कारण की मी बाकीच्या गोष्टीपेक्षा माझ्या शिकवण्यामध्ये आणि मी विद्यार्थ्यांचा रिझल्ट कसा वाढेल याच्याकडे मी जास्त फोकस करत असतो. त्यामुळं तुम्ही ही बॅच जॉईन करा, कारण की या बॅच मुळे तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे, यामध्ये काही शंका नाहीये. संधी आयुष्यात एकदाच येते. 180 दिवसाचा प्लॅन करू आणि 180 दिवसाच्या प्लॅन नुसार पुढे जाऊया आणि यानुसार आपण अभ्यास पण करूया. तर मित्रांनो, भेटूया आपण लवकरच या बॅच मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून या पुन्हा एकदा 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.